मी आत्ता या क्षणी जे काही आजूबाजूला माझ्या बघते, इतकं सातत्य एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वामध्ये क्वचितच आढळतं आम्हाला. इतक्या कंटिन्युअसली कोणीतरी आपलं दिलेलं वचन सांभाळत ते पूर्ण करत पुढे पुढे येत आहे. अश्विनी, कसं असतं, जितकी निवडणूक छोटी तितकी ती खूप अवघड असते. म्हणजे मला खासदारकीची निवडणूक तुलनेने खूप सोपी वाटते, पण महापालिका, ग्रामपंचायत ह्या निवडणुका फार कठीण असतात. कारण थोड्या लोकांना आपण ॲड्रेस करत असतो. लोकांची मनं छोट्या छोट्या गोष्टींनी दुखवतात. म्हणजे अगदी खूप छोट्या गोष्टी असतात, कारण ते त्या लोकप्रतिनिधीला आपलं समजत असतात. आणि मग आम्ही घरी आलो होतो पण तुम्ही असून बहुतेक नाही म्हणून सांगितलं, किंवा मी सिग्नलवर तुम्हाला क्रॉस झाले पण तुम्ही गाडीची काच तुमची वरती होती. अशा खूप छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये प्रेम जास्त असतं, म्हणजे नाराजी नसते. आणि मग हे सतत लोकांच्या पसंतीला उतरणं किंवा सतत लोकांच्या मनामध्ये स्थान करून राहणं हे खूप कठीण काम आहे. कारण डे टू डे प्रश्न असतात. म्हणजे गटार तुंबली आहे, रस्ते खराब झालेत, लाईट लागली नाही, हे डे टू डे प्रश्न असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महापालिकेची निवडणूक सातत्यानं निवडून येणं हे खरंच खूप अवघड आहे. पण एक आहे की मगाशी जसं मी म्हटलं की लोकांमध्ये सतत राहिलं, लोकांचे प्रश्न समजून घेतले, तर लोक पण तितक्याच तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, विश्वास टाकतात. कधी रागवतात पण, कधी तुमच्याशी आबोला पण धरतात, पण म्हणतात नाही, तुम्हीच आमचं काम करतात आणि तुम्ही आमचे आहात म्हणून आम्ही हक्काने रागवलं. तर ते हा खूप प्रेमाचा संबंध असतो. हा ज्याला समजला, हा ज्याला भावला, ह्या संबंध ज्याला आवडला, त्याने हे इलेक्शन जिंकलं.